प्रार्थना स्थळांवर भोंगे लावण्यास सरसकट परवानगी दिली जाणार नाही असे सांगताना त्याबाबतच्या बंधनांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली। या अटींचे उल्लंघन केल्यास भोंगा जप्त केला जाईल आणि तो पुन्हा लावण्याची परवानगी दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। भाजपच्या देवयानी फरांदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती। नाशिकमधील अलीकडेच घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून त्यांनी अनेकांसाठी त्रासदायक ठरणारे ध्वनी प्रदूषण करणारे हे भोंगे हवेतच कशाला असा प्रश्न केला होता। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावताना त्याची परवानगी घेतली पाहिजे। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ते बंद असले पाहिजेत। तसेच सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच्या कालावधीत ते दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलच्या मर्यादेतच सुरू ठेवता येतील। याचे उल्लंघन झाले तर प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करेल। परवानगीशिवाय परस्पर भोंगे लावता येणार नाहीत। नियमांचे उल्लंघन केले तर भोंगे जप्त केले जातील आणि नंतर पुन्हा परवानगी मिळणार नाही। या सगळ्या बाबींच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची असेल। अंमलबजावणी न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबाबत माहिती दिली।